आष्टी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचं जे देवस्थान समजलं जातं ते गहिनीनाथगड. या गहिनीनाथगडाकडे जो जाणारा रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. येत्या काही दिवसामध्ये त्यांच्या 50व्या पुण्यतिथीचा सोहळा असणार आहे. या कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी जे गहिनीनाथगडाचे संत वामनभाऊ महाराज त्यांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये भक्त आहेत. परंतु त्यांच्या या गडाला जाण्यासाठी रस्ता हा अतिशय खडतर असून या रस्त्याच्या मागणीसाठी आहेत ते काही त्यांचे जे भक्त आहेत किंवा त्यांचे मानले जाणारे त्यांचा जो एक वर्गगण आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे ते आष्टी येथे आज एक लाक्षणिक उपोषण जे आंदोलन ते सुरू आहे. आपल्याबरोबर सध्या उपोषण करतेत. काय सांगाल, नेमकं काय मागणी आहे आणि कशासाठी हे उपोषण सुरू आहे? आमची मागणी अशी आहे, 50वी पुण्यतिथी आहे वामनभाऊ महाराजांची. लाखो भाविक भक्त येतात, तर त्या भाविक भक्तांना येण्यासाठी जर रस्ता चांगला नसेल तर कसं भाविक भक्तांनी यायचं कसं? तर खूप अशी दुरावस्था झालेली रस्त्याची. मार्ग आहे आष्टी, बेलगाव, किनी, बीडसांगवी, चिंचोली आणि गहिनीनाथगड. तसा दुसरा पण मार्ग असा आहे की आष्टी, शेकापूर, दिसूर, बीडसांगवी, चिंचोली आणि गहिनीनाथगड असे 2 मार्ग आहेत. दोन्ही मार्ग खूप असे म्हणजे खूप खड्डेमय झालेले आहेत. खड्ड्यात रस्त्यात खड्डा दिसतोय. तर ह्या पुण्यतिथीला देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे येणार आहेत अशी चर्चा आहे. ते यावं अशी आमची पण अपेक्षा आहे भाविक भक्तांची. पण ह्या रस्त्याकडे पण ह्या सर्व मंत्रिमंडळ असेल किंवा जे तुमचे अधिकारी कर्मचारी असतील ह्यांनी पण हे रस्त्याची दुरुस्ती करावी अशी आमची एक वामनभाऊंचे भक्त म्हणून विनंती राहील त्यांना. आपण पाहतोय की हे लाक्षणिक उपोषण आहे तुमचं लाक्षणिकाचं. यामध्ये जे आहे तर प्रशासनाने या संदर्भात जर दखल नाही घेतली तर पुढची भूमिका काय असणार आहे आपली? आमची यामध्ये जर प्रशासनाने जर दखल नाही घेतली तर प्रशासनाला पेलणारं आंदोलन नसेल, आमचं खूप मोठं आंदोलन असेल. त्यांनी ह्याच्यावरती म्हणजे त्वरितच रस्ता दुरुस्त करावा अशी पुन्हा एकदा माझी मीडियाच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना विनंती राहील. नक्कीच आपण पाहतोय की या रस्त्याचं काम जे आहे ते लवकरात लवकर व्हावं. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील असे येणार असल्याची देखील माहिती जी आहे ते या भाविक भक्तांकडून देण्यात आली असून जर या रस्त्याचं काम नाही झालं तर आमच्या माध्यमातून जे आहे ते गहिनीनाथगडाचे संत वामनभाऊ महाराजांचे भक्त आहेत त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभा केले जाईल अशी प्रतिक्रिया जी आहे ती यावेळी उपोषणकर्त्यांनी दिली आहे. कॅमेरामन शरद गर्जेसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, आष्टी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.